देख रहे हैं आज का भारत टीवी न्यूज। आणि जेव्हा तिथे पोलीस उभा असणार, पोलीस बोलू शकतात ना, तुम्ही इथे वाजू नका, थोडं पुढे वाजवा, मंडळ सोडून रूट तुम्ही ठरवल्यानंतर मिरवणुकीचा त्याप्रमाणे आम्ही तिथे बंदोबस्ताची व्यवस्था करू, हे सर्वात महत्त्वाचं आहे, बरोबर। त्यानंतर सांस्कृतिक आपले हे आहे ना, बजरंग दलवाड्याचे 3 स्टेज असतात आणि माझा मंडप पण रोडवरच आहे। मी फक्त मंडळाला सगळे एवढीच रिक्वेस्ट करा, फक्त एवढं बघणार का माझं पुराण माझं समजायला शांतता राहील, समजायला माझं शांतता राहील आणि पर्याय माझ्या जर सगळ्यांनी विचार केला तर माझं झोन कसं शांत राहील आणि पर्याय माझं मुंबई कसं शांत राहील, पर्याय माझं महाराष्ट्र कसं शांत राहील, ही पण गोष्ट आहे। त्याच्यामुळे ते सगळं लक्षात ठेवा तुम्ही, छोट्या छोट्या गोष्टी पण त्याबद्दल पाळल्या तर होणार आहे। आणि कुठे पण बॅनर वगैरे लावू नका, ते बॅनरची काय झालेली आपणच आपल्या शहराचं सगळं विद्रोहीकरण करतोय आपण। इथं तुमच्या पठाणवाडी आपण जिथं आपण बसतोय कुडाळमध्ये, इथं आपल्याला काही जास्त भाव भेटणार नाही, 30-40 स्क्वेअर फीटाचं, कारण का आपण राहतो अशा ठिकाणी। आपण कधी करणार की आपल्या इथं चांगले लोक यायला पाहिजे, राहायला पाहिजे, चांगले बिल्डिंग बनायला पाहिजे, चांगला इन्फ्रास्ट्रक्चर बनायला पाहिजे। आपण जर तसं वागलं तर मिळणार आहे आपल्याला, नाही तर मग आपल्याला अजून कचरा वगैरे करणार आहे। नामदारी मग आपण आपली मुंबई आमची मुंबई चालत येते। त्या निमित्ताने गणेशोत्सव हे शांततेत पार पाडण्यासाठी, उत्सव पार पाडण्यासाठी आम्ही सर्व गणेशोत्सव मंडळाची मीटिंग आयोजित केली होती इथे सत्संग हॉलमध्ये कुडाळला। या मीटिंगमध्ये त्यांना गणेशोत्सव मंडळ शांततेत आणि उत्सवात पार पाडण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये त्यांना ज्या गणपतीचं आगमन आणि निर्गमनाच्या वेळेला मिरवणुका असतात त्यामध्ये शांततेत आणि शांततेत पार पाडण्यासाठी सूचना दिल्या। तसेच त्यांनी स्वतःचे स्वयंसेवक मंडळ ठेवून ते गणपती उत्सव पॅन्डॉलमध्ये शांतता राहावी, कुठेही जाती वाचन बॅनर्स लावू नये याबद्दल त्यांना सूचना दिल्या। तसेच राजकीय बॅनरचे विरोध करू नये आणि तणाव वाढवू नये याबद्दल सूचना दिल्या। तसेच सर्व पूर्ण गणेशोत्सव मंडळ शांततेत आणि आनंदी वातावरणात जाण्याबाबत त्यांना सूचना दिलेल्या आहेत। जे मंडळ जे मंडळ प्रत्येक मंडळाला सूचना दिली आहे की सदर मंडळामध्ये स्वयंसेवक कडनं किंवा इतर लोकांकडनं कुठल्याही प्रकारचा जुगार केला जाऊ नये याबद्दल त्यांना आदेश दिलेले आहे आणि तसंच जुगार करणं आढळून आलं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांना निर्देश देण्यात आले आहेत। तसेच त्यांना पुराणाच्या अधिकृत व्यापारी किंवा इतर लोकांकडून स्वखुशीने वर्गणी घ्यावी आणि त्यांच्या कोणाकडे जबरदस्ती वर्गणी गोळा करण्यात येणे याबद्दल त्यांना सांगितलेले आहे। त्याप्रमाणे जर तसं आढळल्यास आम्ही खंडणीची दाखल करण्याची सूचना दिली।